इथं वेगळ्या पद्धतीची युती झालेली होती. शिवसेना, शिंदे गट, आमचं राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस उभाटा, असं या सर्वांची युती करून त्यांनी निवडणूक लढवली होती. आणि त्यामुळे ते नंतरच्या काळात ही मग एकत्र राहतील, मग ते सत्तेत असतील किंवा विरोधात असतील, असं जनरली एक भाग आहे त्यातला. आणि त्यामुळं मग हे चालत राहणार ना, की बाबा सत्ता आपली आली नाही आणि कुठं थोडस असं काठावर गणित आहे, तिथं काहीतरी उपद्व्याप लोक करणार, ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे ते लोक करणार, नैसर्गिक आहे. त्याने ते केलं असेल, केलेलंच आहे, असेल नाही केलेलं आहे. वास्तविक इथलं आणि सातार याची जर प्रकरण दोन्ही वेगळी नाही आहेत. तिथलं जिल्हा परिषद, तिथलं पंचायत समिती, पण तिथं तर विषय असा झाला की त्या प्रिमायसेस मध्ये आलेल्या मतदारांना प्रशासकीय यंत्रणा वापरून त्यांना त्या ठिकाणी नेलं गेलं आणि तिथं मात्र व्हॅलिड झाली इलेक्शन. आणि इथं मात्र प्रेमायसेस मध्ये काही गडबड झाली नाही. अजेंडा रितसर काढला गेला, सगळं काही फॉर्म भरले गेले, विड्रॉल झाले, मतदान झालं आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात झालं. हे कोण मी म्हणत नाही, जे निवडणूक निर्णय अधिकारी जे होते इथले पंचायत समितीचे, त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या रिपोर्ट. असं असताना केवळ तो दबाव टाकून अधिकाऱ्यांच्याकडून तसा निर्णय करून घेण्यात आलेला आहे हे स्पष्ट आहे. म्हणजे काय उगत लपवालपी करायची ते स्पष्ट आहे. पण ठीक आहे, आता ते ज्या लोकांनी मिळून ही युती केलेली आहे आणि एकत्र आहेत, ते सर्वजण मिळून ह्या संबंधीचं काय असेल नसेल ती उपाययोजना करतील ते सर्वजण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.